नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 126. फळांच्या उत्पादनात भारताचे जगात कोणते स्थान आहे? आणि पर्याय आहेत: ए तिसरे, बी दुसरे, सी प्रथम, डी चौथे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी प्रथम. प्रश्न क्रमांक 127. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? आणि पर्याय आहेत: ए मानस, बी नागार्जुन, बी कॉर्बेट, डी पेंच. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी कॉर्बेट. प्रश्न क्रमांक 128. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मते भारतात किती प्रकारची माती आढळते? आणि पर्याय आहेत: ए 4, बी 8, सी 6, डी 5. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 8. प्रश्न क्रमांक 129. भारतातील सर्वात महत्त्वाची माती कोणती आहे? आणि पर्याय आहेत: ए काळी, बी गाळयुक्त, सी लाल माती, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी गाळयुक्त. प्रश्न क्रमांक 130. भारतातील सर्व भूभागापैकी किती टक्के क्षेत्र गाळयुक्त मातीने झाकलेले आहे? आणि पर्याय आहेत: ए 21%, बी 24%, सी 22%, डी 27%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 24%. प्रश्न क्रमांक 131. भारतातील कोणत्या भागात तलावाचा वापर सिंचन म्हणून केला जातो? आणि पर्याय आहेत: ए पूर्व, बी दक्षिणात्य, सी पाश्चात्य, डी उत्तर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी दक्षिणात्य. प्रश्न क्रमांक 132. भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य कोणते आहे? आणि पर्याय आहेत: ए आंध्र प्रदेश, बी पश्चिम बंगाल, सी उत्तर प्रदेश, डी पंजाब. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 133. भारतातील कालवा सिंचन क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? आणि पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी पंजाब, सी राजस्थान, डी तमिळनाडू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी पंजाब. प्रश्न क्रमांक 134. सर्वात प्रदूषित माती कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? आणि पर्याय आहेत: ए कर्नाटक, बी मध्य प्रदेश, सी महाराष्ट्र, डी देहरादून. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 135. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे होते? आणि पर्याय आहेत: ए नवी दिल्ली, बी भोपाळ, सी देहरादून, डी नागपूर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी देहरादून. प्रश्न क्रमांक 136. वन महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षारोपण महोत्सवाचे संस्थापक कोण आहेत? आणि पर्याय आहेत: ए जवाहरलाल नेहरू, बी के एम मुन्शी, सी विनोबा भावे, डी महात्मा गांधी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी के एम मुन्शी. प्रश्न क्रमांक 137. जगातील एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे? आणि पर्याय आहेत: ए 1.9%, बी 2.82%, सी 2.11%, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 2.82%. प्रश्न क्रमांक 138. भारतात वन सर्वेक्षण विभागाची स्थापना कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए 1999, बी 1981, सी 1989, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1981. प्रश्न क्रमांक 139. कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत: ए कर्नाटक, बी केरळ, सी नवी दिल्ली, डी आसाम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए कर्नाटक. प्रश्न क्रमांक 140. दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतात कोठे आहे? आणि पर्याय आहेत: ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी तमिळनाडू, डी कर्नाटक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 141. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आणि पर्याय आहेत: ए आसाम, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी राजस्थान. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 142. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आणि पर्याय आहेत: ए आसाम, बी उत्तराखंड, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 143. खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहे? आणि पर्याय आहेत: ए पुष्कर, बी उलर, सी लोकटक, डी डाल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी उलर. प्रश्न क्रमांक 144. उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे तलाव लोकटाक कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत: ए मेघालय, बी त्रिपुरा, सी मणिपूर, डी मिझोरम.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी मणिपूर. प्रश्न क्रमांक 145. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत एक उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी जम्मू आणि काश्मीर, डी हिमाचल प्रदेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 146. भारताची प्रसिद्ध लेगून तलाव कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए चिल्का तलाव, बी मानसरोवर, सी पुलिकट, डी डाल तलाव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए चिल्का तलाव. प्रश्न क्रमांक 147. फुल्लर तलाव कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी मध्य प्रदेश, डी उत्तराखंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 148. भारतातील पहिला बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधला गेला आहे? आणि पर्याय आहेत ए कावेरी, बी दामोदर, सी गोदावरी, डी कोयना. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी दामोदर. प्रश्न क्रमांक 149. समुद्राद्वारे भारताचा किती टक्के व्यापार होतो? आणि पर्याय आहेत ए 75%, बी 95%, सी 90%, डी 80%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 95%. प्रश्न क्रमांक 150. राष्ट्रीय बागकाम मिशन किती राज्यात आहे? आणि पर्याय आहेत ए 15, बी 18, सी 17, डी 20. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 18.